नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज. मान्सून पूर्व पाऊस हा कधीच शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या फायद्याचा ठरत नाही. एकदा का अवकाळीचा तडाखा बसला की शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहत नाही. आणि आसमानी संकट हे कशा प्रकारे शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणू शकतं याचं हे ज्वलंत उदाहरण. बीड जिल्ह्यामध्ये दिनांक 23 रोजी वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस पडला. मात्र केज तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. उभ्या असलेल्या केळीच्या बागा अगदी जमीनदोस्त झालेल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास हा या आसमानी संकटाने हिरावून घेतलेला आहे. युसुफ वडगावमध्ये अर्थातच युसुफ वडगाव सर्कलमध्ये आणि त्या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. रस्त्याच्या कडेला असलेले जे काही मोठमोठे वृक्ष आहेत ते अगदी उन्मळून रस्त्यावर पडले. काही काळ वाहतूकसुद्धा ठप्प झालेली होती. आणि एवढंच नव्हे तर केजपासून काही अंतरावर असलेल्या सोनीजवळा येथे एका शेतकऱ्याचा अगदी आंब्याचं झाड अंगावर कोसळून दुर्दैवी अंत झाला. अशा प्रकारे हे आसमानी संकट शेतकऱ्याच्या अगदी जणू काही पाचवीला पुजलेलं आहे असंच म्हणावं लागेल. आणि आता संभाजी ब्रिगेडच्या वतीने राहुल खोडसे यांनी मागणी केलेली आहे की जो काही प्रशासनाचा पंचनाम्याचा फार्स आहे तो लवकरात लवकर आटोपता घ्यावा आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी, तर शेतकरी येणाऱ्या पेरणीच्या दिवसासाठी कसा तरी उभारेल. अन्यथा शेतकऱ्यांचं कंबरडं तर मोडलेलंच आहे आणि आणखीन हालाकीची परिस्थिती त्याची झाल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे तात्काळ अगदी त्यांना जी काही नुकसान भरपाई असेल ती देण्यात यावी. मी दीपक रामलिंग गुजर नायगाव येथील शेतकरी असून माझा 1.5 एकर केळीचा प्लॉट आहे आणि कालच्या वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झालं आहे. हाताशी आलेला केळीचा प्लॉट सगळा पडल्यामुळे नुकसान झालं आहे. केळीला पाणी पण राहिलेले नाही. तरी सरकारनं त्याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला अनुदान देण्यात यावं ही सरकारकडे मागणी. नायगाव येथील शेतकरी दीपक रामलिंग गुजर यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहोत. आज या केळीचा 1.5 एकरचा प्लॉट आहे आणि या 1.5 एकरचा प्लॉट जवळपास अर्ध्याच्या वर तर भुईसपाट झालेला आहे आणि अर्ध्या केळीचे असे झिरमाळ्या झालेल्या आहेत पूर्णपणे आणि अर्धी केळी अशी खाली भुईसपाट झालेली आहे. त्यामुळं आज या ठिकाणी शासनानं फळबाग असेल, केळी असेल किंवा बाकी जे काही अन्य नुकसान आहे या इसुबडगाव, नायगाव, धनेगाव, आनेगाव या परिसरात जे काही काल अतिवृष्टी झाली, जे काही वादळी वाऱ्यासह खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. विजांच्या तारा खूप मोठ्या प्रमाणात तुटलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि सोनीजवळा येथे आमच्या एका शेतकरी बांधवांचं आंब्याच्या झाडाखाली उभारले असता त्यांचं एक आंब्याचं झाड अंगावर पडून त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. तरी माझी प्रशासनास संभाजी ब्रिगेडच्या वतीने एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आपण काय तो पंचनाम्याचा फार्स पूर्ण करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना आणि पूर्ण नुकसानग्रस्त भागाला मदत करण्याचं काम करावं एवढीच विनंती करतो.